मित्रांनो, आज आपण पितृपक्षाची महान कथा ऐकणार आहोत। असे म्हटले जाते की या कथेचे श्रवण केल्याने सर्व प्रकारचे पितृदोष समाप्त होतात। या कथेचे ध्यानपूर्वक श्रवण केल्यानेच मनुष्याचे कोट्यवधी पाप नष्ट होतात आणि त्याला अपार धन, संपत्ती आणि सुख समृद्धी प्राप्त होते। पितरांच्या कृपेने त्याचे सर्व दुःख दोष समाप्त होतात आणि सुखी जीवन प्राप्त होते। ही महान कथा भगवान श्री हरी विष्णूंनी गरुडजींना सांगितली आहे। मित्रांनो, एकदा पक्षीराज गरुड त्यांच्या मनात जिज्ञासा घेऊन भगवान श्री हरी विष्णूंकडे येतात आणि त्यांना नमस्कार करत म्हणतात, हे प्रभू, पितृपक्षात पितरांची पूजा केल्याने कोणते फळ प्राप्त होते? पितृपक्षादरम्यान पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करायला हवेत? भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुड, तू आज उत्तम प्रश्न विचारला आहेस। तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानवजातीचे कल्याण लपलेले आहे। जो मनुष्य आपल्या पितरांना संतुष्ट करतो त्याचे सर्व दोष आणि दुःख समाप्त होतात। पितरांची पूजा केल्याने मनुष्याला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात। हे पक्षीराज, याविषयी एक अप्सरा आणि ऋषीची प्राचीन कथा सांगितली जाते, जी मी आज तुला सांगणार आहे। या कथेचे श्रवण केल्याने तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। म्हणून हे गरुड, तू या कथेचे ध्यानपूर्वक श्रवण कर। जो ही कथा ऐकतो त्याचे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात। जो ही कथा ऐकतो आणि या कथेचा प्रसार करतो त्याच्यावर पितरांची कृपा सदैव राहते। गरुडजी म्हणतात, हे प्रभू, आपल्या मुखातून ही कथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे। कृपया आपण मला ती कथा सांगावी। मी या कथेचा प्रचार नक्की करीन। मग भगवान श्री हरी विष्णू गरुडजींना पितृपक्षाची कथा सांगू लागतात। मित्रांनो, तुम्हीही या कथेचे ध्यानपूर्वक पूर्ण श्रवण करा। या कथेचे श्रवण केल्याने मनुष्याचे सर्व पाप आणि दोष नष्ट होतात। त्याला पितृदोषातून मुक्ती मिळते, सर्व कर्ज फिटतात, धनधान्य संपत्ती प्राप्त होते आणि सुंदर गुणवान पत्नीची प्राप्ती निश्चित होते। संततीहीन माणसाला संतती प्रदान करणारी ही कथा अत्यंत महान आहे। पितृपक्षादरम्यान या कथेचे श्रवण प्रत्येक मनुष्याने करावे। या कथेच्या श्रवणाने पितरदेव प्रसन्न होतात आणि ते शुभ आशीर्वाद देतात। श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुड, प्राचीन काळातील गोष्ट आहे। वरुण नावाचे एक राजा होते, जे संसारातील मायामोह सोडून निर्भयपणे ब्रह्मचर्याचे पालन करत निरभावाने पृथ्वीवर फिरू लागले। त्यांनी संसारातील सर्व सुख आणि भोगांचा त्याग केला होता। त्यांनी घरात राहणं सुद्धा सोडलं होतं। ते फक्त एकदाच जेवण करत आणि वनात भटकत असत। त्यांनी असं वैराग्य धारण केल्याचं पाहून त्यांचे सर्व पितृगण अत्यंत दुःखी झाले। आपल्या वंशजाला असा वंशाचा नाश करताना पाहून त्यांना भीती वाटू लागली। त्यांनी विचार केला की ते स्वतः जाऊन आपल्या वंशजाला भेटतील आणि त्याला वैराग्याचा त्याग करण्यास सांगतील। मग एके दिवशी जेव्हा ऋषी वरुण ध्यानमग्न होऊन तपस्या करत होते, त्याचवेळी त्यांचे सर्व पितृगण त्या ठिकाणी प्रकट झाले। जेव्हा ऋषी वरुण यांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी 5 दिव्य आत्म्यांना त्यांच्या समोर उभे पाहिले। त्यांना पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना नमस्कार करत म्हणाले, हे महान आत्म्यांनो, तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कारणाने तुम्ही मला दर्शन दिले आहे? त्या सर्व दिव्य आत्मा म्हणू लागल्या, हे वत्स, आम्ही तुझे पूर्वज आहोत आणि आम्ही तुझ्या या वैराग्यपूर्ण आचरणामुळे अत्यंत दुःखी आहोत। म्हणूनच तुला भेटण्यासाठी आलो आहोत। ऋषी वरुण यांनी त्यांना नमस्कार करत आदरपूर्वक विचारलं, हे पितृगण, आपल्या सर्वांचे दर्शन करून मी कृतार्थ झालो आहे, परंतु आपण माझ्या आचरणाने दुःखी का आहात? कृपया मला विस्ताराने सांगा। माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे ज्यामुळे तुम्ही सर्वजण माझ्यावर नाराज आणि दुःखी आहात? मग ते सर्व पितृगण म्हणू लागले, हे वत्सा, तू कोणत्या कारणाने विवाह केला नाही? विवाह स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे। गृहस्थ आश्रमाविना मनुष्याला शाश्वत बंधन प्राप्त होते। गृहस्थ जीवनात राहून मनुष्य देवता, पितर, ऋषी आणि याचकांची पूजा करून उत्तम लोकांची प्राप्ती करतो। तो देवतांना स्वाहा आणि पितरांना स्वधा या शब्दांच्या उच्चारणाने, तसेच दारात आलेल्या अतिथी आणि याचकांना दान देऊन त्यांना संतुष्ट करतो। विवाह न करता, संतती उत्पन्न न करता तू देव ऋण तसेच पितृजनांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाहीस।
संसारात राहणाऱ्या मनुष्य, ऋषी आणि इतर प्राण्यांसाठीही तू दररोज ऋणीच होत आहेस. संततीची उत्पत्ती नसल्यास तू स्वर्गाला कसा प्राप्त करू शकशील? देवपूजा, पितृतर्पण तसेच संन्यास ग्रहण न करता तुला स्वर्गाची प्राप्ती होणार नाही. सर्व पितृ म्हणतात, हे पुत्र, जर तू विवाह केला नाहीस तर हा अन्याय फक्त तुलाच दुःख देईल. मरणानंतर तुला नरकाची प्राप्ती होईल आणि पुढच्या जन्मातही दुःख भोगावे लागेल. मग ऋषीने त्यांच्या पितरांना सांगितले, हे पितरांनो, जीवनात विवाह करणे अत्यंत दुःखदायक आहे. यामुळे पापांचा संग्रह होतो आणि शेवटच्या काळात यामुळे अधोगती प्राप्त होते. हाच विचार करून मी अजूनपर्यंत विवाह केलेला नाही. स्त्रीसोबत परिग्रह केल्याने मुक्ती मिळत नाही. जो व्यक्ती अविवाहित राहून दररोज विद्या ग्रहण करतो आणि ज्ञानाच्या अमृताने आपल्या आत्म्याला निर्मल करतो, तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. विद्वानांनी अनेक प्रकारच्या सांसारिक कर्मांचे वर्णन केले आहे. त्यामुळे मनुष्याने आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून तत्वज्ञानाच्या जलाने आत्म्याला शुद्ध करायला हवे. मग पितर म्हणाले, हे वत्स, इंद्रियांवर वश करून ज्ञानाने आत्म्याला निर्मल करायला हवे. तुझे हे वचन योग्यच आहे, परंतु हा कल्याणाचा मार्ग नाही ज्यावर तू चालला आहेस. यज्ञ, तप आणि दानाने आपले अमंगल दूर करताना फळप्राप्तीची इच्छा न बाळगता जे शुभ आणि अशुभ कर्म आहेत ते बंधनाचे कारण होत नाहीत. जो पूर्वजन्माचा कर्म आहे तो भोगाने नष्ट होतो. पूर्वजन्माचा जो पुण्य कर्म आहे तो सुखदुःख भोगण्याने सतत नष्ट होत राहतो. मग ऋषी वरुण म्हणाले, हे पितामह, वेदांमध्ये कर्म मार्गाच्या प्रतिपादनाने अविद्या आणि मायाचे समर्थन करण्यात आले आहे. म्हणूनच तुम्ही मला विवाह करण्यास का प्रवृत्त करत आहात? विवाह केल्याने माझे अनिष्टच होईल. पितर म्हणाले, हे वत्स, कर्माद्वारे जे काही केले जाते ते अविद्या आहे, हे सत्य आहे. परंतु विद्या प्राप्त करणे देखील एक प्रकारचे कर्म आहे. शास्त्रांमध्ये जे विहित कर्म आहे, सज्जन पुरुष त्याचे उल्लंघन करत नाहीत. त्यांनाच मोक्षाची प्राप्ती होते. शास्त्रांमध्ये पुरुषाला विवाह करण्याची आज्ञा दिली गेली आहे. विवाह न केल्यास पुरुषाला मुक्ती मिळत नाही. संततीशिवाय त्याला मोक्ष मिळत नाही. संततीने केलेल्या श्राद्ध कर्मानेच त्याला मोक्ष मिळतो. म्हणून हे पुत्रा, तू विधीपूर्वक विवाह कर. विवाह न केल्याने तुझे सर्व कर्म नष्ट होतील आणि तुला अपयशच प्राप्त होईल. जर आमचा वंश नष्ट झाला तर आमच्या आत्मा अतृप्तच राहतील. विवाह करून संतती उत्पन्न करूनच तू तुझ्या पितरांना संतुष्ट करू शकतोस. श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुड, अशा प्रकारे आपल्या पितरांचे वचन ऐकून ऋषी वरुण यांना मोठी ग्लानी झाली. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मग ऋषी वरुण यांनी आपल्या पितरांना विचारले, हे पितृगण, आता तर मी वृद्ध झालो आहे. कोण मला त्यांची कन्या प्रदान करील? तसेही माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीसाठी विवाह करणे अत्यंत कष्टसाध्य आहे. मग पितर म्हणाले, हे वत्स, जर तू आमच्या वचनांचे पालन केले नाहीस तर निश्चितच आम्हा सर्व पितरांचा पतन होईल आणि तुझी अधोगती होईल. एवढं बोलून सर्व पितृगण अदृश्य झाले. श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुड, पितरांनी असे वाक्य म्हटल्यानंतर ऋषी वरुण मनातच अत्यंत व्याकुळ झाले. पितरांच्या मुक्तीसाठी विवाह करण्याचा विचार करत ते कन्येच्या शोधात पृथ्वीलोकावर भ्रमण करू लागले. पण त्यांना कुठेही कन्येची प्राप्ती झाली नाही. पितरांच्या वचनांचा पुन्हा पुन्हा मनात विचार करत ते चिंताग्रस्त होऊन विचार करू लागले, मी काय करू, कुठे जाऊ? माझ्या पितृगणांना मुक्ती देण्यासाठी कोणती स्त्री माझ्याशी विवाह करेल? अशा प्रकारे बराच विचार केल्यानंतर ऋषी वरुण यांनी ब्रह्मदेवाची तपस्या करणे सुरू केले. ऋषी वरुण यांनी 100 वर्षे एका वनात घोर तपस्या केली. त्यानंतर जगतपिता ब्रह्मदेव यांनी त्यांना दर्शन दिले आणि म्हटले, हे वरुण, मी तुझ्या तपस्येने प्रसन्न झालो आहे. तुझी जी काही अभिलाषा आहे ती प्रकट कर, मी नक्की पूर्ण करीन. तेव्हा ऋषी वरुण यांनी ब्रह्मदेवांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे परमपिता, माझ्या पितरांनी मला संतती उत्पन्न करण्यास सांगितले आहे, पण यावेळी मला विवाहासाठी कोणतीही कन्या दिसत नाही. म्हणून कृपया तुम्ही मला कन्या प्रदान करा, ज्यामुळे विवाह करून मी संतती प्राप्त करू शकेन. यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे विप्र, तू संसाराचा प्रजापती होशील. तुझ्या पितरांनी सांगितले आहे की तू विवाह करायला पाहिजे.
ही अभिलाषा मनात ठेवून तू पितरांची पूजा करायला पाहिजे. ते प्रसन्न होऊन तुझी ही इच्छा पूर्ण करतील आणि तुला उत्तम स्त्रीची प्राप्ती होईल. अशा प्रकारे सांगून ब्रह्मदेव अंतर्धान झाले. ब्रह्मदेवांचे वचन ऐकून ऋषी वरुण यांनी पुन्हा आपल्या पितरांना प्रसन्न करण्याचा निश्चय केला. मग ऋषी वरुण नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि एकांतात त्यांनी पितरांचे तर्पण करून त्यांना संतृप्त केले. त्यानंतर एकाग्रचित्ताने ते भक्तिपूर्वक पितरांची स्तुती करू लागले. श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुड, ऋषी वरुण यांनी आपल्या पितरांसाठी जी स्तुती केली ती प्रत्येक मनुष्याने ध्यानपूर्वक ऐकायला पाहिजे. ही स्तुती सर्व दुःख आणि दोष नष्ट करणारी आहे. जो फक्त एकदा ही स्तुती ऐकतो त्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून तू ही स्तुती ध्यानपूर्वक ऐक, तेव्हाच तुला ही कथा ऐकण्याचे फळ प्राप्त होईल. महात्मा वरुण अशा प्रकारे स्तुती करू लागले. जे अधिदेवता रूपात विद्यमान आहेत आणि जे श्राद्धाच्या प्रसंगी देवतांकडून स्वधाद्वारे तृप्त केले जातात, त्या सर्व पितृगणांना मी नमस्कार करतो. स्वर्गात अवस्थित महर्षीगण भुक्ती-मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा मनात ठेवून जे मानसिक श्राद्धद्वारे भक्तिपूर्वक तृप्त करतात, त्या सर्व पितरांना मी प्रणाम करतो. अग्नी, स्वात, वर्षत, आज्य आणि सोमपती गण आहेत. ते सर्व या श्राद्धाने माझ्याद्वारे संतृप्त होऊन तृप्ती प्राप्त करो. अग्नि, स्वात पितर माझ्या पूर्व दिशेची रक्षा करो. वर्षद नावाचे पितृगण सदैव माझ्या दक्षिण दिशेची रक्षा करो. आज्य पितृगण पश्चिम दिशेची आणि सोम पितृगण उत्तर दिशेची रक्षा करो. हे समस्त पितृजन राक्षस, भूत, पिशाच आणि असुरगणांमुळे उत्पन्न दोषांपासून नित्य सर्व प्रकारे आमची रक्षा करा. विश्वभूक, आराध्य, धर्म, धान्य, शुभानंद, भूती, दभूती, कृत आणि भूती नावाचे जे पितरांचे 9 गण आहेत. तसेच कल्याण आणि कलद्राश्रय, कलता, हेतू आणि अनग नावाचे जे पितरांचे 6 गण आहेत. आणि वरेण्य, वरद, तुष्टी, पुष्टी, विश्वपात आणि धाता नावाने विख्यात हे 7 गण. तसेच पितृगणांचे पापविनाशक जे महान, महात्मा, महित, महिमावान आणि महाबल नावाने प्रसिद्ध हे 5 गण आहेत. त्या गणांसह सुखद, धन्य, धर्मदूरही अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याचवेळी एक दिव्य तेज उत्पन्न झाले जे आकाशमंडलात 4ही बाजूंनी व्यापले. संपूर्ण विश्वाला आपल्या तेजाने आच्छादित करणाऱ्या त्या प्रकाशाला पाहून ऋषी वरुण आपल्या गुडघ्यावर बसून पुन्हा पितरांची स्तुती करू लागले. वरुण यांच्या स्तुतीला ऐकून पितृगण अत्यंत प्रसन्न झाले आणि ते त्यांच्यासमोर प्रकट झाले. वरुण यांनी पुष्प, गंध आणि अनुलेप पदार्थांचे त्यांना निवेदन केले होते. ते सर्व पितर त्याच गोष्टी धारण करून त्यांच्यासमोर प्रकट झाले. वरुण यांनी भक्तिपूर्वक हात जोडून आपल्या पितरांना प्रणाम केला आणि निवेदन केले. प्रसन्न होऊन पितरांनी म्हटले, हे पुत्र, तुझ्या या स्तुतीने आम्ही अत्यंत प्रसन्न झालो आहोत. म्हणून आता तुझी जी काही कामना आहे ती निसंकोचपणे सांग. मग नतमस्तक होऊन वरुण यांनी पितरांना म्हटले, हे पितृदेव, ब्रह्मदेवांनी सृष्टीची रक्षा करण्यासाठी मला प्रजापती बनवले आहे. म्हणूनच मी तुमच्याकडून संतती उत्पन्न करण्यास समर्थ, गुणवान, चारित्र्यवान पत्नीची कामना करतो. मग पितर म्हणाले, हे वत्स, याच ठिकाणी आत्ता याच क्षणी तुला उत्तम पत्नी प्राप्त होईल आणि तिच्यापासून तुला पुत्र होईल. हे वरुण, तो पुत्र बुद्धिमान आणि बलवान होऊन रोच नावाने 3 लोकांमध्ये प्रसिद्ध होईल. त्याचेही अतिशय बलवान, महापराक्रमी, महात्मा आणि पृथ्वीचे पालन करणारे अनेक पुत्र असतील. असे सांगून सर्व पितृगण ऋषी वरुण यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून अंतर्धान झाले. पितर अंतर्धान होताच पितरांच्या कृपेने त्याचवेळी त्या नदीच्या मध्यातूनच वरुण यांच्याजवळ स्वर्णलता नावाची सुंदर, श्रेष्ठ एक अप्सरा प्रकट झाली. त्या श्रेष्ठ अप्सरेने मधुर वाणीने महात्मा वरुण यांना म्हटले, हे तपस्वी श्रेष्ठ वरुण पुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्याद्वारे माझी एक अतिशय सुंदर कन्या उत्पन्न झाली आहे. मी ती सुंदर रूपवाली कन्या तुम्हाला प्रदान करते. तुम्ही तिच्याशी विवाह करा. या कन्येपासून तुम्हाला अतिशय बुद्धिमान मनू नावाचा पुत्र होईल. मग प्रजापती वरुण यांनी त्या अप्सरा कन्येशी विवाह केला. श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुड, अशा प्रकारे ऋषी वरुण यांनी त्यांच्या पितरांना प्रसन्न करून विवाहासाठी कन्या प्राप्त केली
आणि त्यांच्या वंशाचा विस्तार केला. कथेच्या शेवटी भगवान श्री हरी विष्णूंनी गरुडजींना पितरांना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय विस्तारपूर्वक सांगितले. हे उपाय मनुष्याच्या जीवनात पितृदोष संपवण्यासाठी आणि पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. श्री हरी विष्णूंनी गरुडजींना सांगितले की पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष अनुष्ठान, तर्पण आणि धार्मिक कार्यांचे पालन करणे आवश्यक असते. चला आपण या महत्त्वपूर्ण उपायांबद्दल जाणून घेऊया. पितरांना प्रसन्न करण्याचा पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे तर्पण. तर्पणाचा अर्थ आहे जल अर्पण करणे. पितृपक्षाच्या दरम्यान पवित्र जल हातात घेऊन पितरांचे आवाहन करताना त्यांना जल अर्पण करावे. तर्पणात काळे तीळ, जल, दूध आणि कुश यांचा वापर केला जातो. हे कार्य पवित्र मनाने आणि श्रद्धेने करावे, ज्यामुळे पितृगण तृप्त होऊन प्रसन्न होतात. तर्पण करताना पितृभ्य स्वधा मंत्राचे उच्चारण करावे, ज्यामुळे पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. श्री हरी विष्णू म्हणतात, श्राद्ध कर्म पितरांच्या तृप्तीसाठी एक महत्त्वपूर्ण अनुष्ठान आहे. यामध्ये पितरांच्या निमित्ताने भोजन, फल आणि वस्त्र अर्पण केले जातात. श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणांना भोजन घालावे आणि त्यांना वस्त्र आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावा. श्राद्धाच्या दिवशी विशेषतः सात्विक भोजन बनवावे, ज्यामध्ये खीर, पुरी, भाजी आणि इतर पौष्टिक व ताजे खाद्यपदार्थ समाविष्ट असतात. हे भोजन पवित्रतेने पितरांच्या निमित्ताने अर्पण केले जाते. तिसरा उपाय श्री हरी विष्णूंनी सांगितला, गाय, ब्राह्मण आणि इतर जीवांना अन्न देणे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी गाय, कुत्रा, कावळा आणि ब्राह्मणांना अन्न खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांना अन्न अर्पण केल्याने पितृ तृप्त होतात आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. विशेषतः श्राद्धाच्या दिवशी गाईला हिरव्या गवताचा आणि भाकरीचा आहार देणे आणि कावळ्याला भात व खीर खाऊ घालणे शुभ मानले जाते. या कार्यांनी पितरांची कृपा प्राप्त होते आणि पितृदोषातून मुक्ती मिळते. श्री हरी विष्णू म्हणतात, पिंपळ आणि तुळशीच्या वृक्षाची पूजा करणे पितरांना प्रसन्न करण्याचा महत्त्वपूर्ण उपाय आहे. पिंपळाचे वृक्ष पितृगणांचे निवासस्थान मानले जाते आणि तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. श्राद्धाच्या दिवशी पिंपळ आणि तुळशीची पूजा करून पितरांना तृप्त केले जाते. पिंपळाच्या वृक्षाखाली दीप प्रज्वलित केल्याने पितृगण प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. भगवान श्री हरी विष्णूंनी गरुडजींना सांगितले की जो व्यक्ती पितृदोषाने पीडित असतो त्याने गयाजी किंवा इतर पवित्र तीर्थस्थळी जाऊन पिंडदान करावे. गयाजीमध्ये पिंडदान केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त करतात. तसेच वंशजांना आशीर्वाद देतात. पिंडदान करताना काळे तीळ, कुश आणि भात यांचा वापर करून पितरांना अर्पण करावे. ही प्रक्रिया पितरांना तृप्त करते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते. श्री हरी विष्णू म्हणतात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने श्राद्ध पक्षात व्रत धरावे. यावेळी सात्विक आहार ग्रहण करावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. भगवान श्री हरी विष्णूंनी गरुडजींना सांगितले की श्राद्ध पक्षात मांस, मद्य आणि तामसिक आहाराचे सेवन करू नये. व्रताच्या काळात भगवान विष्णू, शिव आणि देवी लक्ष्मीची आराधना करावी. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. श्री हरी विष्णू म्हणतात, पितरांना संतुष्ट करण्यासाठी गरिबांना, ब्राह्मणांना आणि साधूंना अन्नदान आणि वस्त्रदान करावे. हे कार्य विशेषतः श्राद्ध पक्षात केल्याने पितरांच्या आत्म्याला तृप्ती प्राप्त होते. अन्नदान आणि वस्त्रदान केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते आणि पितृदोषातून मुक्ती मिळते. या कार्यामुळे पितृ प्रसन्न होऊन घर परिवाराला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. भगवान श्री हरी विष्णूंनी सांगितले की पवित्र नद्यांमध्ये, विशेषतः गंगेत स्नान करून पितरांच्या निमित्ताने जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. गंगा जल पितरांच्या तृप्तीसाठी सर्वोत्तम मानले जाते, ज्यामुळे पितृदोष संपुष्टात येतात. गंगेत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप धुतले जातात आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. या कार्याने पितृ प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. श्री हरी विष्णू म्हणतात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी सत्संगात सहभागी होणे आणि पवित्र ग्रंथांचे,
जसे भगवद्गीतेचे वाचन करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. पितरांच्या शांतीसाठी गीतेच्या 11व्या अध्यायाचे वाचन विशेषतः लाभदायक असते. भगवद्गीतेच्या वाचनाने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांवर त्यांची कृपा राहते. भगवान श्री हरी विष्णूंनी गरुडजींना हेही सांगितले की जो व्यक्ती श्रद्धा आणि विश्वासाने हे उपाय करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होतात. पितरांच्या कृपेने त्याचे सर्व दोष समाप्त होतात आणि कुटुंबात शांती राहते. हे उपाय नियमितपणे केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते आणि पितृ प्रसन्न होऊन वंशजांना आशीर्वाद देतात. श्री हरी विष्णूंनी गरुडजींना सांगितले, हे गरुड, जो कोणी या उपायांचे पालन करतो त्याला पितृदोषाचा कधीही सामना करावा लागत नाही आणि त्याचे पितृ सदैव प्रसन्न राहतात. या प्रकारे भगवान श्री हरी विष्णूंनी पितरांना प्रसन्न करण्याचे विविध उपाय विस्ताराने सांगितले, जे प्रत्येकाने पितृपक्षात करायला हवेत. तर मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू अवश्य लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.